क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एसटी महामंडळाची कारवाई। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने कळवण बसस्थानक व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे। या मोहिमेद्वारे नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवत संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे। एसटी महामंडळाच्या महसुलाला फटका बसू नये तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली। बसस्थानक परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला। या कारवाईसाठी नाशिक विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री भगवंत घुगे, प्रादेशिक अभियंता श्री श्रावण सोनवणे, उपयंत्र अभियंता श्री प्रसाद देसाई, आगार व्यवस्थापक श्री राहुल बोरसे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री लव्हारे, श्री पवार तसेच श्री पगारे उपस्थित होते। एसटी प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित आणि अधिकृत वाहतूक सेवांचा वापर करण्याचे आवाहन केले असून अवैध प्रवासी वाहतुकीची माहिती मिळाल्यास प्रशासनाला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।